सगळेजण 2024मध्ये आलात का? आय होप सगळे 2024मध्ये आला असणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 2024ची सुरुवात जी आहे ती आपल्याला स्वामींच्या सेवेने करायची आहे. स्वामी समर्थ किंवा तुमचे जे कोणी म्हणतात ना, तुम्ही ज्यांना मानतात त्या परमेश्वराच्या किंवा त्या शक्तीच्या सेवेने करायचे आहे. तुमच्या ज्या कुठल्या शक्ती असतील, ज्या तुम्ही त्यांना मानत असाल, कोणी दत्त भगवानांना मानतं, कोणी तुळजाभवानीला मानतं, तुम्ही कोणाला मानत असाल ते तुमची इच्छा आहे. कोणी शंकर महाराजांना मानतं, कोणी गजानन महाराजांना मानतं. तुमचे सगळ्यांचे गुरु वेगळे वेगळे असू शकतात. तुमच्या सर्वांच्या कुलदेवी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कुलदेवतेची त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. बघा, पार्टी वगैरे होते, सर्व काही होतं 31 तारीखला. परंतु आपल्याला स्वामींच्या सेवेने जर सुरुवात केली तर आपलं येणारं नवीन वर्ष खरोखर हमखास चांगलं जाणार आहे. हे का मी सांगते बघा. कारण जेव्हा आपण आपल्या आयुष्याची सूत्र स्वामींच्या हातामध्ये देतो, आपल्या येणाऱ्या वर्षाची सूत्र स्वामींच्या हातामध्ये देतो, त्यांना आपण सारथी बनवतो आपल्या आयुष्याचे, आपल्या जीवनरथाचे, त्यावेळेस निश्चिंत होऊन आपण आपलं कर्म करत राहायचं आहे. त्याला यश देण्याचं काम हे स्वामी समर्थ महाराज नक्की करणार आहेत. आणि मी त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन आलेली आहे. माझं नाव आहे क्रांती आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर हे बघा, आपल्याला स्वामींच्या सेवेने सुरुवात करायची हे तर खरं आहे, पण सेवा काय करायची हा मोठा प्रश्न ना. हे बघा, स्वामी अक्षरशः तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या नामाने जरी त्यांची सेवा केलीत ना तरी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. परंतु आपल्याला म्हणजे म्हणतात ना की जशी आपली इच्छा अगणित असतात तशा स्वामींच्या सेवा देखील आपण वेगवेगळ्या करू शकतो ना. कारण हे बघा, श्री स्वामी समर्थ ह्या नामस्मरणाला कसलंही बंधन नाही. हे कसलंही म्हणजे सुतक विटाळ ह्यांचं बंधन नाही आहे. तर ज्यांना कोणाला सुतक विटाळ असेल ते लोक तर सगळे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा, तारक मंत्राचा मनातल्या मनात जाप करू शकतात. परंतु मेन जी सेवा आहे, स्वामींचा जो आत्मा म्हणतो आपण, तो जो आहे तो स्वामी चरित्र सारामृतामध्ये. मग अर्थात तुम्हाला एक तरी पाठ श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचा करायचा आहे. एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय जे आहेत ना तुम्हाला एका दिवसामध्ये म्हणजे 1 तारीखला तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर हे बघा, आता मी जे तुम्हाला सांगत आहे ना, कायम लक्षात घ्या. 1 तारीखला जरी तुम्ही सुरुवात करणार आहात, 31 तारीख संपली, 1 तारीख आली की आपल्याला सुरुवात करायची आहे. 1 तारीखला जरी सुरुवात करायची असेल तरीही एक गोष्ट कायम लक्षात घ्या, 1 तारीखपासून 12 तारखेपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुमच्याकडनं 1 तारीखला झालं नाही, तुम्हाला कुठे तुम्ही बाहेर गेलात, तुमच्याकडे पाहुणे खूप आले किंवा काही प्रॉब्लेम्स झालेत, सपोज जर तुमच्याकडनं 1 तारीखला चुकलं तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. 1 तारीखला जर नाही झालं तर तुम्ही 12 तारखेपर्यंत नक्की करू शकतात. आणि 1 तारीख ते 12 तारीख हे जर तुम्ही केलं तर त्याहून म्हणजे म्हणतात ना, सोन्याहून पिवळं. का सांगते बघा, प्रत्येक वर्षामध्ये 12 महिने असतात आणि 12 महिने जे आहेत ना ते 12 राशींचे किंवा म्हणतात ना 12 महिने जे आहेत ना ते 12 राशी. आणि आपल्या प्रत्येकाला जी रास असते ती कुठे 12 राशींपैकी एक रास असते. त्यामुळे 12 राशींचं प्रभुत्व करणाऱ्या हे असतात. त्यामुळे 12 दिवस जर तुम्ही ही सेवा केली कंटिन्यू आणि नाही झालं तुमच्याकडनं, 1 दिवस पहिल्या दिवशी करणार आणि 12 दिवसात तुम्ही कधीही केली तर ते खूप प्रभावी ठरणार आहे. जर तुम्ही काही ज्या सेवा आहेत त्या तुम्ही कंटिन्यू 12 दिवस केल्या तरीही चालणार आहे. तर ह्यातली एक पहिली महत्त्वाची सेवा मी तुम्हाला सांगितली, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. त्यानंतर कुठली गोष्ट करायची आहे, तारक मंत्र. तारक मंत्राला कसं विसरून चालणार आहे, तर तारक मंत्र तुम्ही 11 वेळा अर्थात म्हणू शकता. त्याच्यानंतर जो प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची सेवा. तुम्ही ह्यापैकी कुठलीही सेवा करा. आणि अर्थात आपल्याला कुलदेवतेला देखील विसरायचं नाही आहे. कुलदेवतेची सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. 11 वेळा तुम्ही कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता. जर तुम्हाला 11 वेळा शक्य नाही झालं तर एकदा तरी कुंजिका स्तोत्राचं पठण नक्की करा.
त्याचबरोबर तुम्हाला ह्या म्हणजे 12 दिवसांमध्ये एकदा जरी सप्तशतीचा पारायण करता आलं तर ते नक्की करा. हे बघा, प्रत्येक ठिकाणी केंद्रामध्ये वगैरे सप्तशतीचे पारायण होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगते, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होणार आहे. जर तुम्हाला घरात शक्य झालं तर घरात करा, केंद्रात शक्य झालं तर निश्चित जाऊन केंद्रामध्ये करा. कारण आपण तिथे जी सेवा करतो ती तशी म्हणजे म्हणतात ना, आपण गुरूंच्या घरी करतोय एक प्रकारे सेवा, ती खूप प्रभावी सेवा असणार आहे. अर्थात सगळ्यांना जमेल असं नाही, त्यांनी घरी करा. तुम्ही तारक मंत्र, स्वामी समर्थांचा मंत्र आणि श्री स्वामी समर्थ यांचं स्वामी चरित्र सारामृत, ह्या एवढ्या 3 सेवा केंद्रात जरी केल्या, घरी जरी केल्या तरी चालणार आहेत. तुमच्या कुलदेवतेची सेवा करा. कुंकुमार्चन ह्या 12 दिवसांमध्ये एकदा करा आणि होप ठेवा, चांगली पॉझिटिव्हिटी ठेवा. हे बघा, स्वामींना फक्त सांगा की तुम्ही फक्त मला ह्या पूर्ण वर्षामध्ये मार्गदर्शन करा, माझ्या पाठीशी राहा. अर्थात ते तुमच्या पाठीशी असतात, ते म्हणतच आहेत आपल्याला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. बरेच जण म्हणत आहेत की आता हे जे येणारं वर्ष आहे ते शनी महाराजांचं आहे. अर्थात आहे, हे काही चुकीचं नाही कोणी सांगत आहे. परंतु तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही म्हणजे ठरवा ना, की जे आहेत ना शनी महाराज, ते अक्षरशः म्हणतात ना न्यायाचे देवता आहेत. तर तुम्ही व्यवस्थित वागलात, जर तुमची कर्म चांगली असतील तर ते तुम्हाला त्रास नाही होऊ देणार, एवढी गॅरंटी आहे त्यांची. आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही शनी महाराजांचे गुरु, ते म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला? तर ते म्हणजे भगवान शंकर यांची पूजा करा. सोमवारी जलाचा अभिषेक करू शकतात तुम्ही. आणि उद्यापासून अर्थात सोमवारीच आपल्याला पहिला दिवस वर्षाचा आलेला आहे, त्यामुळे उद्या तरी तुम्ही केलात, येणाऱ्या प्रत्येक सोमवारी केलात तरी चालणार आहे. सोमवारी जर तुम्ही जल अभिषेक शंकराच्या पिंडीवर करत आलात ना, तर एवढं लक्षात घ्या आणि तिथे तुमचं कोणीही काही करू शकत नाही. आणि जिथे गुरूंची तुम्हाला साथ आहे ना, तिथे तुम्हाला काहीही घाबरण्याची गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्ही पाणी ओता, पण पाणी ओतत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा पाणी तुम्ही अर्पण करत असतात ना, त्यावेळेस तुम्ही थोडीशी साखर घाला त्याच्यामध्ये. बघा, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना 2024मध्ये, ते अक्षरशः तुमचे निघून जाणार आहेत. कारण तुम्हाला लक्षात घ्या, घाबरण्याची गरज नाही आहे, काहीही घाबरण्याची गरज नाही. तर तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाने सर्व काही सुरू करणार आहात. त्याचबरोबर तुम्ही शनी महाराजांच्या गुरूंची देखील पूजा करत आहात आणि तुम्हाला सांगितलं आहे पिंपळाचं वृक्षाचं देखील. त्यामुळे तुम्हाला येणारं वर्ष आनंदात जाऊ देत, हीच प्रार्थना करते. आणि हे बघा, पॉझिटिव्हिटी ठेवा. प्रत्येकाला असं नाही आहे की 2023मध्ये काही प्रॉब्लेम्स तुमच्यासोबत झालेत तर तेच पुढे येतील, असं काही नाही आहे. आणि हे बघा, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे निश्चित आहे. त्यामुळे होप ठेवा, चांगलं होईल याची आशा करा. आणि अर्थातच श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.